त्याच्यामध्ये काय यूज केले वगैरे, व्हर्जन किती आहे, ठीक आहे. पुन्हा याच्या माय डॉक्टर मध्ये आला, तुम्ही इथून त्याचे ब्राईटनेस वगैरे चेंज करू शकताय, त्याला ह्या लाईट्स वगैरे अप्लाय करू शकताय. हे सगळे ऑप्शन्स फक्त सिस्टीम मेनू मध्ये तुम्हाला मिळून जातात, ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही ओपन कराल त्यावेळी हे सगळे इन डिटेल तुम्ही आणि बघून घ्या. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? इथं तुमचे बटन्स संपलेले आहेत. जेवढे काय इथं बटन्स होते ते आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. काय काय यूज केलं आपण आता? सिस्टीम डेट अँड टाइम, कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस आणि सिस्टीम मेनू. फक्त ती बटन्स इथून आपल्याला फक्त ड्रॉ करून घ्यायचे आणि ड्रॉ करून घेतल्यानंतर ते त्यांच्या प्रॉपर्टीज तुम्हाला शो करतात. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? देन आपल्याला काय बघायचं आता, हे मीटरचे काही ऑप्शन्स आहेत. ओके, इथं तुम्हाला बटन्सच्या शेजारी एक मीटर म्हणून ऑप्शन मिळतं. इथे एक 4 मीटर्स आहेत बघा, ठीक आहे. तुम्ही म्हणजे हायस्कूलला कॉलेजला वगैरे असताना हे बघितलं असाल, असं ते ॲमीटर वगैरे, त्याचा हा काटा जो आहे तो असा फिरतोय, अशी काहीतरी मीटर्स वगैरे बघितलं असाल तुम्ही. आता ही जी मीटर्स आहेत, जशा तुम्ही व्हॅल्यू चेंज कराल 0 to 100 मध्ये, तशी ही मीटर पण ऑपरेट होतात 0 to 100, किंवा तुम्ही जर त्याचा स्केल चेंज केला असला तर त्या पद्धतीने पण ते चेंज होते. आता काय करायचंय बघा, हे कसं ऑपरेशन देते फक्त एकदा मी दाखवून देते. इथे एक नवीन स्क्रीन ऍड करते. फक्त हे कसं घ्यायचंय तेवढं मी दाखवते तुम्हाला. मीटर 1 घेतलं, इथं मी ड्रॉ केलं, ठीक आहे. आता ह्याला काय करायचंय, एक ऍड्रेस पुट करावा लागतो, ठीक आहे. रीड ऍड्रेस द्यायचा आहे. ह्याला आपण इंटिजरचेच ऍड्रेस पुट करणार आहे. इंटिजर साठी आपण D0, D1, D2 असे ऍड्रेस देतोय, तेच द्यायचं, ठीक आहे. यात इथून तुम्ही आता इथं लिहिलंय बघा, एक मार्क नंबर म्हणून दिलंय, ठीक आहे. म्हणजे काय, इथले हे जे काय नंबर आहेत जे तुम्हाला शो व्हायला लागले, ते नंबर तुम्ही इथून चेंज करू शकताय, ठीक आहे. इथून तुम्ही वाढवू पण शकताय या पद्धतीने. इथले नंबर बघा वाढायला लागले, 5 नंबर आता तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतील, ठीक आहे. असे या पद्धतीने तुम्ही हे मीटर मध्ये ही स्केल पण चेंज करू शकताय, ठीक आहे. सबस्केल नंबर हे बघा, त्याच्या मधले ते डॉट्स वगैरे आहेत ते या पद्धतीने असे चेंज होत आहे, ठीक आहे. हे असं वर्कआउट होत आहे. प्लस ह्याच्यामध्ये काहीतरी कलर्स दिलेत. पॉइंटर कलर म्हणजे हवाला कलर, मार्क कलर म्हणजे हे जे नंबर्सचे कलर आहेत ते, त्यानंतर स्केल नंबर म्हणजे ही इथं 50 नंबर दिलाय तो चेंज होईल. ह्या पद्धतीने हे कलर पण तुम्ही तुमच्या वेळेने चेंज करू शकता. आता ह्याची जी काय रेंज आहे ती 0 to 100 मध्ये ठेवली. ही तुम्हाला वाढवायची असली तुम्ही वाढवू पण शकताय. आता 1000 पर्यंत मी केली, ठीक आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे करू शकताय, ठीक आहे. तुमचा जसा स्लायडर होता 0 to 100 पर्यंत मूव्ह करत होता, त्याची तुम्ही रेंजेस वगैरे चेंज करत होता, त्या पद्धतीने या मीटर्स मध्ये पण तुम्ही चेंज आउट करू शकताय. एक मीटर मी घेऊन दाखवले तुम्हाला. ह्या पद्धतीने ही सगळीच्या सगळी मीटर्स तुम्हाला इथं यूज करायचे आहेत. आता हे आपण कशावरती केलंय, फक्त काय आहे, प्रत्येकाचा एक आकार वेगवेगळा दिलेला आहे, बाकी सगळ्यांचं ऑपरेशन सेमच आहे, ठीक आहे. बघा, प्रत्येकाचं शेप फक्त वेगवेगळा काहीतरी दिले, एवढंच आहे. रेंजेस तुम्ही तुमच्या वेळेने याच्या चेंज वगैरे करू शकताय. समजा तुम्हाला अजून 4 डिजिट दिसायला पाहिजे त्याच्यामध्ये, तर ते आता मी दाखवले तुम्हाला कुठल्या पद्धतीने तुम्ही करू शकताय. आता ह्याला आपण ऍड्रेस कशाचा दिलाय, D0 चा, ठीक आहे. ओके, ह्याला ऑपरेट तुम्ही न्यूमरिक एंट्री वरती पण करू शकताय, ठीक आहे. ते काल आपण एक घेतलं होतं बघा इथं, हा सॉरी न्यूमरिक एंट्री घेतलं नव्हतं काय का तुम्हाला, ठीक आहे. इथं येते आता हे 4 मीटर्स इथं डेव्हलप केलेले आहेत, ठीक आहे. प्रत्येकाला आता ऍड्रेस दिलेले आहेत. ओके, D0 D1 चा ऍड्रेस दिलाय, ह्याला पण D1 चाच असणार आहे. सगळ्याला सेम ऍड्रेस पुट केलाय. रीड ऍड्रेस दिलाय आपण, ह्याला पण D1 दिलाय, ह्याला पण एक D1 म्हणून ऍड्रेस दिलाय आणि याला पण D1 म्हणून ऍड्रेस पुट केलाय, ठीक आहे. आता काय घेतलंय इथं, एक न्यूमरिक एंट्री म्हणून एक ऑप्शन इथं सिलेक्ट केलाय. तो तुम्हाला इथं N म्हणून एक ऑप्शन आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला ही न्यूमरिक एंट्री मिळून जाईल. ही फक्त इथं ड्रॉ केली आहे. ह्याला फक्त याचा
याच्यावरती डबल क्लिक केलंय आणि याचा राईट ऍड्रेस काय देणार आहे आपण D1 चा देणार आहे, कारण D1 आपण मीटरला ऍड्रेस दिलाय. ठीक आहे, सेमच ऍड्रेस आपण सगळ्यांना पुट करतोय. इथं त्याचा तुम्हाला जर कलर चेंज करायचा असला, वेगळा काही कलर घ्यायचा असला तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ह्या पद्धतीने त्याचे कलर पण चेंज होतात. बाकी काय करायचं नाही आहे, एवढंच करायचं आहे. काय केलंय, एक न्यूमरिक एंट्री घेतलीये. ओके, आणि त्याला फक्त जे तुम्ही या मीटर्सना ऍड्रेस दिलाय तेच ह्या न्यूमरिक एंट्रीला पण ऍड्रेस आपण पुट केलाय. ठीक आहे, देन आधी एवढंच दाखवते तुम्हाला. ओके, मीटर स्क्रीन वरती येते. आता ते मीटरच्या स्क्रीन वरती कसं आलं, गो टू स्क्रीनची हे यूज केलं आणि मग ते ह्या स्क्रीनवरून त्या स्क्रीनवरती फक्त ऍडजस्ट झाले. आता ह्या सगळ्यांना आपण काय ऍड्रेस दिलाय, D0चा ऍड्रेस दिलाय, प्लस या न्यूमरिक एंट्रीला पण सॉरी D1चा ऍड्रेस दिलाय. ह्याला D1 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 सगळ्याला सेमच ऍड्रेस दिलाय आणि त्यानुसार ह्या दोन न्यूमरिक एंट्रीना पण तोच ऍड्रेस दिलाय. कारण न्यूमरिक एंट्री जशी आपण चेंज करू त्या पद्धतीनं ह्याचे पॉइंटर चेंज झाले पाहिजे. समजा मी न्यूमरिक एंट्री मध्ये 50 व्हॅल्यू दिली, ओके, आणि एंटर केलं, सगळ्याचे पॉइंटर 50 वरती आलेले तुम्हाला शो होतात. ओके, बघा हा पण 50 वरती आहे, आपण 50 50 50. न्यूमरिक एंट्री पण दोन्ही माझ्या 50 वरती आहेत, कारण सेम ऍड्रेस मी ह्या सगळ्यांना यूज केलाय D1 चा. ठीक आहे, एंटर केलं, तुम्ही जी व्हॅल्यू त्याला फीड कराल तीच व्हॅल्यू तुम्हाला सगळीकडे शो होते. ओके, आता हे प्रत्येक वेळी एंटर करायला लागते व्हॅल्यू. तुम्हाला समजा जर स्लायडर सारखं हवं असेल, स्लायडर जसा तुम्ही मूव्ह करत होता त्या पद्धतीनं जर हा मूव्ह व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय करायचं बघा. एवढं समजलंय. ओके, इथं एक घेतलाय बघा स्लायडर. आता याच्यामध्ये स्लायडर पण मिळतोय, पण तो असा मिळतो. ठीक आहे, तो स्लायडर तुम्हाला इथून मिळून जाईल. हा स्लायडरचा ऑप्शन आहे. ठीक आहे, इथून हा स्लायडर घेतला तुम्ही आणि फक्त हा स्लायडर समजा मी घेतलाय, त्याच्यावरती आता मी डबल क्लिक केली आणि त्याला पण ऍड्रेस आपण कशाचा देणार आहे, सेम जो काय ऍड्रेस तुम्ही मीटर्सना दिलाय तो सेम ऍड्रेस कशाला देणार आहे, स्लायडरला. ठीक आहे, आता याची डायरेक्शन पण तुम्ही चेंज करू शकता. आता तो हॉरिझॉन्टली चेंज करणार आहे व्हॅल्यू. आता मी व्हर्टिकल केला समजा. ठीक आहे, ओके, स्टार्टिंग फ्रॉम बॉटम टू अप जाणार. इथं पण तुम्ही चेंज करू शकता. टॉपला ठेवला तर टॉप कडून बॉटमला येईल तो. ठीक आहे, बॉटम केला तर बॉटम कडून टॉपला येईल. त्या ह्या ज्या लाईनिंगचा कलर आहे तो पण तुम्ही चेंज करू शकताय. बॉर्डर कलर पण तुम्हाला जर हवा असला तर तुम्ही चेंज करू शकताय. ओके केलं. जेव्हा आपण रन टाइमला येतोय, आता बघा ज्यावेळी हा स्लायडर मी मूव्ह करते त्यावेळी ह्या व्हॅल्यू पण चेंज होताना तुम्हाला दिसून येतात. ओके, कारण का या स्लायडरला, या न्यूमरिक एंट्रीला आणि ह्या चारही मीटरना आपण ऍड्रेस कुठला दिलाय, सेम दिलाय, D1 ऍड्रेस, इंटिजरचा ऍड्रेस. ठीक आहे, म्हणून जसं आपण स्लायडरच्या व्हॅल्यू चेंज करू त्या सेम व्हॅल्यू तुमच्या मीटर मध्ये पण विजिबल व्हायला आणि या न्यूमरिक डिस्प्ले वरती पण व्हायला, सॉरी न्यूमरिक एंट्री वरती पण व्हायला. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. ओके, आता त्यानंतर इथं पहिला ऑप्शन झाला बटन्सचा, सेकंड मीटर म्हणून घेतलं, ते मीटर आपण बघितलं. देन इथं एक बार ग्राफ म्हणून एक ऑप्शन आहे, थर्ड. ठीक आहे,
बारग्राफ मध्ये नॉर्मल आणि डिव्हिएशन असे दोन बारग्राफ तुम्हाला मिळून जातात. ठीक आहे, नॉर्मल समजा मी घेतला तो हा पहिला वाला, हा ठीक आहे, नॉर्मल बारग्राफ. ठीक आहे, समजा हा यूज केला तुम्ही, याचा पण फॉर्मॅट तुम्ही चेंज करू शकताय. टॉपला ठेवला तर तो टॉप कडून बॉटम कडे व्हॅल्यू चेंज करताना दिसेल. ह्याला समजा ऍड्रेस काय, ओके. हा आहे तुमचा बारग्राफ. जशा तुमच्या स्लायडरच्या व्हॅल्यू चेंज होतात तसा हा बारग्राफ पण फिल होताना तुम्हाला दिसेल. 0 to 100% फिल होताना तुम्हाला दिसेल. याला तुम्ही ऍड्रेस देणार आहे इंटिजरचा. ठीक आहे, समजा D3 म्हणून मी दिला आणि याचा फॉर्मॅट चेंज केलं, टॉप केलं, म्हणजे काय टॉप कडून बॉटम कडे ते मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू चेंज होताना तुम्हाला दिसेल. त्याचे कलर पण तुम्ही तुमच्या वेळेने चेंज करू शकताय. त्याची मॅक्झिमम रेंज पण तुम्ही ऍडजस्ट करू शकताय. 100 किंवा 1 वगैरे तुम्ही शकताय. स्टँडर्ड ठेवूया 100. देन आता इथं पायग्राफ म्हणून एक ऑप्शन आहे. ह्या पायग्राफ मध्ये एक वेगवेगळ्या शेप्सचे तुम्हाला हे पायग्राफ मिळून जातात. ठीक आहे, ह्यांचं पण ऑपरेशन सेम तुमच्या मीटर सारखंच होतंय. ठीक आहे, जसे मीटर तुमच्या स्लायडर मूव्ह करायला लागला की मीटरच्या व्हॅल्यू चेंज होत होत्या, सेम त्यावेळेने हे फक्त काय होतात, फिल होत जातात. ठीक आहे, जसं तुम्ही 0 to 100 पर्यंत व्हॅल्यू चेंज कराल त्या पद्धतीने हे 0 पासून 100 पर्यंत असे फिल होताना तुम्हाला दिसतील. ठीक आहे, या सगळ्यांना आपण ऍड्रेस कशाचा देतोय, इंटिजरचा. ठीक आहे, D0 D1 D2 जे काय ऍड्रेस असेल सगळ्यासाठी सेम ऍड्रेस तुम्हाला पुट करायचा आहे. ठीक आहे, का D0 चा किंवा D1 चा ऍड्रेस दिला, कारण ह्या नंबर्स आहेत, हे सगळे नंबर्स चेंज होणार आहे 0 to 100 पर्यंत किंवा फिल होणार आहे, म्हणून आपण सगळ्याला ऍड्रेस कशाचे दिले, इंटिजरचे. ठीक आहे, हे क्लिअर आहे. इथून घेतला हा बारग्राफ घेतला हा वाला, आणि हे सगळे आहेत हे पाय ग्राफ आहेत, ते 4 पाय ग्राफ हे इथून घेतलं. ठीक आहे, ओके. ही फाईल आता मी डिलीट करते. ह्याला काय ऍड्रेस वगैरे आपण गो टू बटन वगैरे नाही घेतलेलं, त्यामुळे हे डिलीट करून टाकते आणि परत आहे त्या मीटरच्या स्क्रीनवरती येते. आता इथं 2च यूज करून दाखवलं, वाटलं तर तुम्हाला हे 4च्या 4 यूज करून बघा. देन इथं परत एक न्यूमरिक एंट्रीज घेतली आहे. जशी या मीटर साठी न्यूमरिक एंट्री घेतली होती, सेम त्याच वेळेनं इथं पण काय घेतलंय, एक न्यूमरिक एंट्री घेतली आणि हा स्लायडर घेतलाय, जो मगाशी मी तुम्हाला इथं दाखवला तो स्लायडर इथं परत यूज केलाय. ज्यावेळी आपण हे ऑपरेशन बघा कसं होतं ह्याचं ऑपरेशन. इथं जी काय व्हॅल्यू न्यूमरिक एंट्री थ्रू व्हॅल्यू दिला, समजा 25 व्हॅल्यू दिली, एंटर केलं, 25%च तो फिल झालेला तुम्हाला दिसेल. किंवा स्लायडर वरून ओके, समजले. आता हा जो आहे हा आता कुठला म्हणाल तुम्ही, इथलाच हा सेकंड वाला डेव्हिएशनचा. ठीक आहे, तोच तो आहे. ह्याला फक्त ऍड्रेस त्याचाच यूज केलाय जो आपण ह्या तिघांना यूज केलाय, किंवा न्यूमरिक डिस्प्ले न्यूमरिक एंट्रीला यूज केलाय, तोच सेम ऍड्रेस आपण इथं दिलेला आहे. टाकू ना पुढचं. ठीक आहे, आता इथे कॅरेक्टर एंट्री आणि कॅरेक्टर डिस्प्ले म्हणून दिले. जसं तुम्ही न्यूमरिक एंट्री आणि न्यूमरिक डिस्प्ले बघितला, न्यूमरिक एंट्रीनं काय करू शकते, तुम्ही नंबर फीड करू शकता. ठीक आहे, न्यूमरिक डिस्प्ले काय करतोय, तो आहे तो नंबर फक्त. त्याच पद्धतीने इथं काय दिलंय, कॅरेक्टर एंट्री आणि कॅरेक्टर डिस्प्ले म्हणून दिलंय. कॅरेक्टर एंट्री थ्रू आपण काय करू शकतो, अक्षर त्याच्यामध्ये फीड करू शकतोय, आणि कॅरेक्टर डिस्प्ले मध्ये सेम जसं ABCD ची काय असेल कीबोर्ड वरती तुमच्या, ते सगळं काय करायचं, डिस्प्ले करायचं काम करणार आहे. तर ते मिळतंय आपल्याला कुठून, शेडतली लाईट लावू.
इथं आहे ही कॅरेक्टर एंट्री. ठीक आहे, इथून ड्रॉ केली. हा शिट कौन पाहिजे. डिस्प्ले बाजू शेड ला ओके. हा आहे इथं एन मध्ये तुम्हाला कॅरेक्टर एंट्री मिळून जाईल. हा जो एन म्हणून लिहिलेला ऑप्शन आहे त्याला क्लिक केला. न्यूमरिक एंट्री पण आहे आणि कॅरेक्टर एंट्री पण आहे त्याच्यामध्ये. कॅरेक्टर न्यूमरिक एंट्री इथं यूज केल्या, कॅरेक्टर एंट्री इथं घेतल्या, तीच सेम इथं आहे. ठीक आहे, कॅरेक्टर एंट्री घेतल्या आणि इथं 1 2 3 मध्ये अल्फा न्यूमरिक डिस्प्ले म्हणून आहे. ह्याच्या थ्रू तुम्हाला हा फक्त डिस्प्ले शो होतो. म्हणजे इथून तुम्ही जी कीबोर्ड एबीसीडी असेल किंवा काय असेल ते जे देणार आहे ते फक्त इथं काय होणार, डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे, आता ह्याला बघा काय केलंय, कॅरेक्टर एंट्री घेतले, कॅरेक्टर डिस्प्ले घेतलाय. या कसला अभी का फोन करायला, अभी आहेत का नाही. आपण काय बोलत होतो, कॅरेक्टर एंट्री आणि कॅरेक्टर डिस्प्ले. आता हे जे सगळं यूज केलंय ते फक्त आणि फक्त इंटिजरच्या ऍड्रेस वरती यूज केलेलं आहे. ठीक आहे, याला इंटिजरचा ऍड्रेस दिलाय D0 D1 D2 मधला कुठलाही, याला पण दिलाय D0 D1 D2 मधलाच ऍड्रेस. आता ह्याला पण आपण काय यूज केलंय, इंटिजरचाच ऍड्रेस यूज केलाय कॅरेक्टर एंट्रीसाठी आणि अल्फा न्यूमरिक डिस्प्ले साठी पण तोच सेम ऍड्रेस यूज केलाय. या दोघांना D2 D2 असे ऍड्रेस दिलेत. ज्यावेळी आपण ह्याला रन करू त्यावेळी बघा कॅरेक्टर एंट्री मधून तुम्ही तुमच्या कीबोर्ड वरती जे काय ऑप्शन्स मिळतील, आता मी रॅन्डमली काही पण टाईप केले, ते एंटर केलं की इथं सेम ते डिस्प्ले वरती तुम्हाला दिसून येते. कॅरेक्टर एंट्री मधून तुम्ही जे काय देणार आहे 1 2 3 जरी दिलं ओके ते पण तुम्हाला शो ते करणार. कारण हे कॅरेक्टर अल्फा न्यूमरिक डिस्प्ले आहे ना, अल्फाबेट पण करेल आणि नंबर्स पण करेल. त्यामुळे हे कॅरेक्टर एंट्री आणि कॅरेक्टर डिस्प्ले मध्ये दोन्हीच्या दोन्ही तुम्हाला विजिबल होते. ओके, समजले इथं पर्यंत. देन इथं आहे डेट डिस्प्ले, इथं टाइम डिस्प्ले आणि इथं वीक डिस्प्ले. तेच इथं सेम घेतलेलं आहे. डेट डिस्प्ले, इथं टाइम डिस्प्ले आणि हा आहे वीक डिस्प्ले. ठीक आहे, डेट टाइम वगैरे सगळं तुम्हाला इथं मेन्शन होणार आहे. तर बघा इथून घेतलंय ते 1 2 3 चा ऑप्शन आहे, याच्यामध्ये तुम्हाला डेट डिस्प्ले मिळेल. ओके, आता इथं मंथ स्टार्टिंगला आहे ते फक्त सरांनी इथं चेंज करून फक्त टाकले. आधी टेक्स्ट मध्ये जा, इथून तुम्ही हा ओके इथून तुम्ही फक्त चेंज करून घेऊ शकता डेट, मंथ आणि इयर. ठीक आहे, एवढंच केलंय फक्त. आणि हे आहे टाइम डिस्प्ले आहे तुमचा. तुमच्या लॅपटॉपला जो कुठला टाइम डे डेट असेल ते इथं शो करणार आहे. ह्याला आता कुठलाही ऍड्रेस वगैरे नाही लागत. ठीक आहे, बघा ऍज इट इज आहे, घेतलंय आणि ड्रॉ केलंय फक्त.
एवढंच आहे. आणि ज्यावेळी तुम्ही रन कराल तिथं मग ते टाइम डेट डे सगळं मेन्शन करून येते. ओके, जी काही आपली डेट असेल ती सेम आली आहे, टाइम आणि डे. तुमच्या लॅपटॉपला जो कुठला असेल डे डेट टाइम ती सेम तुम्हाला इथं मिळून जाते. ठीक आहे, फक्त इथं तुम्हाला तुम्ही त्याचं फॉर्मॅट वगैरे चेंज करू शकता. ओके, डे मंथ इयर असं पाहिजे किंवा तुम्हाला वेगळ्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे एवढंच आहे, फक्त एवढ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही चेंज करून घेऊ शकता. ओके, हे सेम तुमच्या टाइमसाठी पण आहे. टाइमसाठी पण एवढंच आहे, आवर आणि मिनिट एवढंच आहे. ठीक आहे, या वेळेला तुम्ही करू शकता. ओके, मग तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचं असलं किंवा त्याची स्टाईल त्या लिहिलेल्याची स्टाईल वगैरे चेंज करायची असली तरी तुम्ही करू शकताय सगळं. ठीक आहे, हे एवढं क्लिअर आहे तुम्हाला? हा, झालंय हे एवढंच. हे सगळं यूज करून तुम्हाला नंतर त्या स्क्रीन वगैरे डिझाईन करायला बरं आहे म्हणून फक्त दाखवलं. ठीक आहे, नाही नाही, आता इथे एक हे घेतलंय बघा, हे बारकोड इनपुट आणि बारकोड म्हणून घेतलाय. ठीक आहे, तुम्ही आता हे असलं काय तर तुमच्या वस्तू ज्यावेळी परचेस करताय त्याच्यावरती हे बारकोड वगैरे तुम्ही बघितला असाल, तेच सेम इथं घेतलेले आहेत. 1 2 3 मध्ये इथं लास्टला क्यूआर कोड काय लागणार नाही सोडा, इथं बारकोड डिस्प्ले आणि हा जो आहे हा बारकोड इनपुट म्हणून आहे. ठीक आहे, बारकोड इनपुट तुम्हाला इथं एन मधून मिळून जाईल. हा जो 1 2 3 चा ऑप्शन आहे याच्यामधला हा बारकोड डिस्प्ले घेतलाय हा वाला, आणि एन म्हणून जो ऑप्शन आहे याच्यामध्ये बारकोड इनपुट म्हणून आहे. आता ह्या दोघांना पण सेम इंटिजरचेच ऍड्रेस पुट केले, याला आणि याला. ठीक आहे, तुमच्या वस्तू ज्या परचेस करताय त्याच्यावरती हे बारकोड वगैरे असते, त्याचा काय एवढा यूज नाही दाखवले. त्यात आपल्याला काही कळलं पण नाही असं पण. ठीक आहे, बारकोड एंट्री किंवा बारकोड डिस्प्ले तर ते तुम्हाला एक समजा काय काय आहे ते ह्याच्यामध्ये ऑप्शन म्हणून फक्त हे यूज केले. ह्याला ह्याला इंटिजरचेच ऍड्रेस यूज केलेले आहेत. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय काय काय घेतलंय, काय काय यूज केलंय वगैरे? समजले. ठीक आहे, करून बघताय ना मग? हा, समजले. काय म्हंटला काय? हा समजले. अॅनालॉग मीटर मध्ये स्टेट मध्ये काही नाही ना, फक्त डायरेक्शन फक्त चेंज होते ना त्याची. हा, आपण जसा स्लायडर मूव्ह करेल किंवा एखादी व्हॅल्यू त्याला द्याल न्यूमरिक एंट्री थ्रू, त्या पद्धतीनं तो डिस्प्ले फक्त दाखवतो. ठीक आहे. ठीक आहे, एवढं करून बघताय ना सगळेजण? पटकन करा, फास्ट मध्ये, म्हणजे ह्याच्यानंतर थोडस आणि घेणार. नाही ते दुसरं सॉफ्टवेअर चालू करणार आहे. हा, डेल्टाचं ISP सॉफ्ट चालू करायचं आहे. मग हे करून घ्या आधी, मग आपण ते बघूया. तुमचं झालं? HMI मध्ये जे जे यूज करणार आहे तुम्ही तेवढं झाले काय? कशा याच्यात तुम्ही काय ऍड्रेस आता कुठले दिलाय? स्विच असेल किंवा हे आता इनपुट्सला सगळ्याला सेमच ऍड्रेस दिलाय, पण आता ज्यावेळी तुमचा डेल्टा चालू होईल, म्हणजे ISP सॉफ्ट आणि HMI दोघांचं कम्युनिकेशन करताना जे डेल्टाला ऍड्रेस दिलाय तेच सेम ऍड्रेस HMI मध्ये पुट करायला लागतात, तरच तुमचं तिकडं आणि इकडं दोन्हीकडं कम्युनिकेशन होतंय व्यवस्थित. म्हणजे तुमचा डेल्टा मधला प्रोग्राम चेंज केला त्याच पद्धतीनं तुमचा HMI मध्ये पण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आता आपण पुढे जाऊन वर्कआउट करणार.
त्यामुळे आधी एवढं करून घ्या की आता घेतलंय तेवढं सगळं, आणि मग आपण डेल्टाचं बघूया. ओके, ऑनलाईन वाले सगळ्यांनी करून बघा. एवढं झाल्यानंतर सांगा, मग आपण ISP सॉफ्ट चालू करूया.